गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई मज देवा जन्मो जन्मी, देई मज देवा जन्मो जन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर, तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर, तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर. शिवाय
वागर्थविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांच्या स्मरण करो। इथं आहे आजच्या हा मंगलमय प्रसंगी कोटे कल्लोळ त्या पावन परिसरामध्ये आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो महादेव महादेवांच्या सानिध्यामध्ये आज विशेष एक कार्यक्रम आपण पाहत आहोत। कोणता कार्यक्रम आहे? विशेष रूपाने या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या मनुष्य आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या या भारताचा भूतलावरती या भारत भूमीमध्ये अनेक देवी देवतांचा अवतार फक्त भारता भूमीमध्ये झालेले आहे। कुठेही देवाचा अवतार झालेले नाही। 10 अवतार फक्त या भारतामध्ये झालेले आहेत। संतांचा भूमी म्हणतात, भक्तीचा भूमी म्हणतात आणि या प्रकारे आपण पाहत असताना एक विशेष संस्कार, अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे, अनेक पंथ आहे, अनेक मत आहे, परंतु जैसा शिव तैसा शिवाचार। ज्यावेळे शंभूला वाटलं या भूतलावरती मनुष्य निर्माण करावा म्हणून संकल्प केला, त्या संकल्पाच्या द्वारे प्रथम त्यांनी काय निर्माण केले म्हणतात का? आचार्य गण निर्माण केले। पंचानन तनोद्भूतान पंचाक्षर मनोपमान पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरु। पहिला प्रथम गुरुला अवतार दिले, तदनंतर शिवभक्तांना त्या ठिकाणी निर्माण केला। अनेक शिवगण, किती शिवगण आहे? गंगेवाळू समरुद्र रूप। गंगामध्ये वाळू किती आहे तेवढा रुद्रांचा अवतार झालेले आहे म्हणे। 770 अमर गणंगळू प्रथम त्यांनी निर्माण केला। इतिहास मोठा आहे, सांगायचं तात्पर्य पहिला जन्म कोणाचा झालेला आहे म्हटलं तर शिवभक्तांच्या जन्म या भूतलावरती झालेले आहे। म्हणजे पुरातन काळापासून शंभूपासून शिवपरंपरा त्या ठिकाणी सुरुवात झाली। तदनंतर नंदी, भृंगी, वीरभद्रा या प्रकारे त्यांच्या अवतीभोवती असलेले शंभूंचा त्यांच्या कुळ त्या ठिकाणी निर्माण झालं। म्हणून तुमच्या कुळदेवता आहे वीरशैव लिंगायतांचा कुळदेवता वीरभद्र किंवा राचंड आहे, संगमेश्वर आहे, वीरभद्र आहे, राचंड आहे। इथं कुर्ला राचंडा तिथं जातात, वीरभद्रला जातात।
आणि राजेश्वरला जातात. या प्रकारे आमच्या कुलदेवता आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला तुमचा आजोबा होते ते, त्यांच्या वंशज तुम्ही. म्हणून मुक्ती मिळून घ्यायचा असेल तर फक्त वीरशैवांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. लक्षात आलं? एकेना जन्मना मुक्ती वीराणांतु महेश्वरी. एकमेव असा हा जन्म आहे वीरशैव जन्म. त्यामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याला मुक्ती मिळते असं सांगता येत नाही. कुठल्याही जातीमध्ये जन्म घेतला तरी लिंग संबंध जुळून घेतला त्याचं कल्याण होत. लक्षात आलं का? लिंगायताच्या पोटी जन्माला येऊन दीक्षा घेत नसेल तर त्याचं बी कल्याण होत नाही. तर भाग्यशाली तुम्ही आहात. तोची एक भाग्यवंत अकळीला उमाकांत. म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात. आज तुम्हाला बुद्धीमध्ये शंभूला जवळ घ्यावं म्हणून असा तुम्हाला सूचना भेटलं. तुम्ही संकल्प केला. या ठिकाणी लिंग संबंध जुळाला. शरणासती लिंगपती. म्हणून जन्माला आलेले व्यक्ती एक न एक दिवस मृत्यू पावणार आहे. आणि त्यामध्ये वीरशैव लिंगायतापेक्षा श्रेष्ठ जन्म कोणते आहे म्हटलं तर जंगम जन्म फार श्रेष्ठ. लिंगायत परंपरामध्ये जंगम परंपराला जास्त विशिष्ट महत्व देतो. अनंत जन्माचा प्रबळ पुण्य केल्यानंतर लिंगायताचा पोटी जन्म घेतो. अति विशिष्ट पुण्य केल्यानंतर जंगमाच्या पोटी जन्म येतो. बघा आज पंचप्पा महाराजजी व श्रीधर स्वामीजी या ठिकाणी आयोजन नियोजन करो. फक्त आमच्या लेकराचं कल्याण न होता आमचं भक्ताचं बी कल्याण व्हावं. बघा किती विशाल भावना आहे. भक्तांचं बी कल्याण व्हावं आणि आमच्या लेकराचं बी व्हायला पाहिजे. अप्पा तारीख द्या म्हणून वेळोवेळी मागे लागले होते. तर 4-5 महिन्यापूर्वी आम्ही तारीख दिलो. कारण टोटल बुकिंग होतं. मला जायचं होतं विदेशला, म्हणजे लांब जायचं होतं. तर तुमच्यासाठीच ते रद्द केलो. बाहेर जायचं रद्द करून टाकलो. कशा करता? पंचप्पा आम्हाला सोडत नाही म्हणून रद्द करून टाकलो. तर अशा प्रकारचा जो मंगलमय वातावरण या ठिकाणी आम्ही निर्माण केलेले आहे. आज तुमचा खरा जन्म झालेले. आतापर्यंत आईच्या उदरातून जन्म घेणं म्हणजे खरा जन्म नाही. पुनरपि मरणम पुनरपि जननम जननी जठरे शयनम. ऐसा जन्म लेना चाहिए, बाद में जन्म लेने का जरूरत नहीं रहना चाहिए. लक्षात आलं का? एकदा असा जन्म घ्यावा, नंतर त्याला मृत्यू बी येऊ नये आणि त्याला जन्म येऊ नये. जन्म मृत्यू चुकवावो. जन्म दुःख आहे, मरण दुःख आहे, जगणं दुःख आहे, राहणं दुःख आहे. किती अवघड आहे मला सांगा. कोणी सुखानं झोपू लागले का? नाही. पोटात असताना सुद्धा परेशान, पोटाचा बाहेर पडले की परेशान, मोठा झाले की शाळेचे परेशान, नंतर अजून मोठा झाले की लग्नाचा परेशान, लग्न झाले की लेकराचा परेशान, लेकरं झाले की व्यवहाराचा परेशान, बेमारीचा परेशान, बुढापाचा परेशान. कोणाला हो असं वाटते का? बुद्धा हो म्हणून असं वाटते का? कोणाला वाटत नाही की बेमार पडावं, सुरकुट्या पडाव, डोळ्याला चष्मा यावं, दात पडून जावा. दिगंबर पटेल, दात पडून जा असं वाटते का? कोणाला वाटत नाही. तरी सुद्धा दात पडणार म्हणजे पडणार, डोळा आंधळा होणार म्हणजे होणार. आत्ता नाही हो, पुढी. आता कशाला? बुड्ढा झाल्यावर, म्हातारा झाल्यावर होणार आहे. एक न एक दिवस
मृत्यू पावणारच आहे, शरीर सोडणारच आहे. नाशवंत संसार सुखे, हे नाशवंत आहे. म्हणून आपल्याला जन्माला यायचंच नाही, मरायचं बी नाही, दुःख भोगायचं बी नाही. झोपले तेव्हा कसा वाटतं तुम्हाला? झोपले तेव्हा सकाळी उठल्याबरोबर फ्रेश वाटते. झोपले तेव्हा निवांत झोपतो, आनंदानं झोपतो. आता झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये किती आनंद आहे, मेल्यानंतरही सुद्धा तेवढंच आनंद आहे. म्हणजे फाशी घेऊन मरून जाईल नाही तर आनंद आहे म्हणून. तर नंतर जन्माला यावं लागते. असा कधी मरू कधी मरू, कधी देहाते विसरू. म्हणून त्या देहाचा भान सुद्धा आपल्याला राहू नये. त्या प्रकारचे गोडी आणि ओढी लागण्यासाठी आज लिंग संबंध तुम्ही जुळाला. तर आज तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी मी बोललो, वेळाच्या अभावी जास्त न सांगता तुम्हाला आज 3 आकडा दिलेले आहे. 3 आकडा. मुसलमानाचा आकडा बी 3 आहे. किती आहे मुसलमानाचा? काय? 786. आपला आकडा किती आहे? बराच वेळ बोललो मी. लिंगायताचा आकडा किती आहे? मुसलमानाचा आम्हाला माहिती आहे, परंतु लिंगायताचा माहिती आहे. आपला आकडा किती आहे? 86. 856. लक्षात आलं का? 856. 856 आपला नंबर. लक्षात घ्या सगळे. किती? 856. मग कोणीतरी म्हटलं, आपा 856 म्हणजे काय? मी कमी विचारलं तर काय म्हणणार आहे? ते बी अर्थ सांगावं लागेल ना तुम्हाला. सांगू? 8 म्हणजे अष्टावर्ण, 5 म्हणजे पंचाचार, 6 म्हणजे षटस्थ. लक्षात आलं? 856. मग अष्टावर्ण म्हणजे कोणतं ते बी सांगावं लागेल. गुरु लिंग जंगम, भस्म रुद्राक्षी मंत्र, पादोदक प्रसाद. कळाले की तुम्हाला? कळाले? झोळी काढून घेतली म्हणून परेशान आहेत ते लोक. आमच्या झोळी आम्हाला पहिले झोळी दिले, नंतर काढून घेतले. माझा बी पट्टाभिषेक होत असताना मस्कलमध्ये कधी मी झोळी घेऊन मागितला नाही. मोठं झोळी दिले आमच्या हातामध्ये. पब्लिक म्हणजे पब्लिक होतं. आता ज्या वेळेस झोळी घेऊन निघालो, 500,000 500,000 500,000 झोळीनं भरले पुरा. आता झोळी तर दुसऱ्या महाराजाला द्यावं लागते. झोळी तर भरले, आता कसं करावं प्रश्न पडला. काही हो दे, आता झोळी वापस दिलं ठीक आहे, देणं गेलं तर घेऊन जाऊ दे म्हणून महाराजाला दिलो झोळी. महाराज खुश होऊन गेले. गटोडा बांधून कव्वा पार्सल केली की पत्ताच नाही. गेले झोळी घेऊन. परंतु मी तसं करणार, पैसे काढून घेऊन झोळी देतो. झोळी के साथ गेले ते घेऊन असं. तर अष्टावरण तुम्हाला दिलेले लक्षात राहावं. परंतु कारण दीक्षा घेतलात म्हणून तुम्हाला आज गुरु भेटले. लक्षात आलं का? आज तुम्हाला लिंग भेटलं आणि एक रुद्राक्षी बी धारण करून घ्या. लक्षात आलं का? एवढा 32 रुद्राक्षी घालणं अवघड होते, तर एक माला बी तुम्ही धारण करा. किती झाले माय? गुरु लिंग जंगम. जंगमला आलं होतं का? आता तुम्हाला पूजा पाठ केलेले हे जंगम रूपी आहे. तर किती झाले? 3. विभूती तर लावलेले आहे, भस्म रुद्राक्षी एक घेणं आहे आणि तुम्हाला मंत्र देणार आहे. मंत्र बी दिलो. आता कोणाकोणाला वाटते आम्ही ओंकारापासून कधी जप करायचा नाही. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला थोडं उलटा मंत्र सांगितलं, त्या प्रकारचे जप करायचा.
तर गुरुच्या मुखातूनच का मंत्र घ्यावं हे तर मंत्र सगळीकडे आपल्याला माहिती आहे, परंतु गुरुच्या मुखातूनच का मंत्र घ्यायला पाहिजे, तर तिथं एक प्रकारच्या परमिशन आहे. शिवदीक्षे इल्लद लिंगा धैर्य कल्याणी शिंतू नोडा. बरेचसे बाजारमध्ये आणलेले लिंगाच्या पूजा केल्यानंतर आम्हाला समाधान वाटत नाही. बाजारातून आणलेले लिंग गुरुमाऊलीच्या हात लावून नंतर आपण घेतलं तर थोडं भावना बसते त्या ठिकाणी. तसं संस्कारयुक्त असलेले मंत्र आपण कानात घ्यायला पाहिजे. म्हणून आज तुम्ही मंत्र ऐकला तर काय सांगितले कानामध्ये म्हटलं तर कोणाला काही सांगायचं नाही. मंथनी सापडला. 4 वेद मंथन केल्यानंतर मिळालेले मंत्र हे अशा प्रकारचे मंत्र आज तुम्हाला भेटलेले आहे. किती झाले? भस्म, रुद्राक्षी, मंत्र. आता तुम्हाला पादोदक भेटलं, नंतर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. हे झाले अष्टावरण. म्हणा गुरु, लिंग, जंगमा, भस्म, रुद्राक्षी, मंत्र, पादोदक, प्रसाद, हे 8 अष्टावरण आहे. आता पंचाचार सांगतो. सदाचार, शिवाचार, लिंगाचार, मृत्याचार. किती झाले? 4 झाले. गणाचार. म्हणजे हे अर्थ कळायला पाहिजे ना, थोडक्यामध्ये सांगतो. सदाचार म्हणजे कंटिन्यू सकाळी उठून आंघोळ करून पूजा करणे, निरंतर आचरण करणे म्हटले सदाचार. शिवाचार, शिववीन अन्य करिता उपाय, जाणा तो अपाय होती सर्व. म्हणून निरंतर शिवाचा स्मरणात राहणे म्हणजे शिवाचार. लिंगाचार, कंटिन्यू मध्ये गळ्यात लिंग धारण करणे म्हणजे लिंगाचरण, लिंगाचार. भृत्याचार, भृत्याचार म्हणजे ज्यावेळी विभूती लावलेले व्यक्ती, लिंग धारण केलेले व्यक्ती तुमच्या समोर आल्यानंतर काय करायचं? शरणार्थ म्हणा. शरणार्थ, शरणार्थी, शरणार्थी. कोणाला? पैशाला नाही. पैसे बघून शरणार्थ करायचं नाही. नमस्कार रे नमस्कार, काय त्याचे कपडे बघून. तसं नाही. अण्णा बसवांना समगार हरळय्याला घोड्यावर बसलेले बसवांना खाली उतरून 2 हात जोडून शरण रे शरणू शरणार्थी असं म्हटलं. कारण विभूती होतं, रुद्राक्षी, लिंग धारण केलेले व्यक्ती दिसल्याबरोबर काय करायचंय? शरणार्थी शरणार्थी म्हणायचं. लक्षात आलं का? लिंग नसलेल्या व्यक्तीला शरणार्थी करायची गरज नाही. काय सांगत होतो तुम्हाला? पंच आचारापैकी कोणता आचार? भृत्याचार. कंड भक्तरिगे काही मोहिवातने भक्ता. भृत्याचार, भृत्याचार म्हणजे वाकून झुकून राहणे, त्याला भृत्याचार म्हणतो. लक्षात आलं का? भृत्याचार. अजून कोणतं? सदाचार, शिवाचार, गणाचार. गणाचार, गणाचार, गणाचार म्हणजे वीरभद्राचा आचार. कोण तुमच्याबद्दल, लिंगाबद्दल कोणी गडबड करत असेल तर त्याला सामना करायचा, त्याला विरोध करायचा, त्याला गणाचार म्हटलंय. वीर पुरुष म्हणतात बघा, वीरभद्र, वीर पुरुष. वीरभद्र खड्ग घेऊन उडी मारतात. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा. कोणाचा मुडका हाणला म्हटलं तर ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नव्हता, ज्याच्या कपाळावर विभूती नव्हता, ज्याच्या मुखामध्ये शिवनाम नव्हता, तशा डोकं त्याने ठेवला नाही, कापून टाकलं. म्हणून गणाचार. मग आपण माझ्यापेक्षा जास्त ताकददार समोरचा माणूस असला तर कसं करावं? त्या ठिकाणी शिवाचा निंदा न ऐकता तिथून पलायन करावं, बाजूला निघून जावं. ऐकू नये, शिवाचा निंदा ऐकू नये.
लिंगाचा निंदा ऐकू नये किंवा गुरुचा निंदा ऐकू नये. मग ऐकू नये मला तर कान तर बंद करा, निघून तर जावं. झालं का? 5 सदाचार, शिवाचार, गणाचार, भृत्याचार, लिंगाचार 5 झाला. आता राहिले किती? 6. म्हणा. भक्त, महेशा, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य. एक ना एक दिवस तुम्हाला शिव व्हायचं आहे. लक्षात आलं का? आता आम्ही शिव नाही, भक्त. भक्त भक्ती करून 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 परिपक्व होतो. परिपक्व झाल्यानंतर महेश्वर बनतो. महेश्वराच्या नंतर अजून उदात्त स्थिती प्राप्त होते. महेशा प्राणलिंगी बनतो, म्हणजे लिंगाला प्राण समजून घेतो. अंगेच लिंग संबंधम लिंगेच प्राण संयुक्तम. हे शरणाचं स्थळ आहे. भक्ता महेशा प्रसादी स्थळ आहे. प्रसादी शरणस्थळ, समर्पण भाव शरणस्थळ. जन्म मृत्यू चुकावावं म्हणून ऐसा आहे 856 आपला आकडा आहे. आणि हे एवढं आपण धारण करायचं, आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचं आणि निरंतर कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. लक्षात घ्या, महादेवाच्या प्रती प्रेम उत्पन्न होण्यासाठी महादेवाचा गुणगान ऐकावा लागतं, त्यांच्या महिमा ऐकावा लागते. महादेवाचा महिमा ऐकल्यानंतर महादेवाच्या प्रती भक्ती जागृत होते. महिमा ऐकणं गेलं तर भक्ती जागृत होत नाही. हे बघा, हे टोपीबद्दल मस्त गुणगान करू लागलो, ह्याच्यामध्ये महान शक्ती भरलेले आहे. हे टोपी टाकल्यानंतर तुम्हाला सोना चांदी मिळणार आहे असं तसं म्हणू लागलं तर टोपी माझं उठली काढून घेऊन जाईल. तसं अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू महादेव, शंभू महादेव तुमच्या गळ्यात येऊन बसलेले आहे. यांच्या महिमा तुम्हाला लक्षात आल्याशिवाय त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होत नाही. पहिले बी महादेव होतं, आता बी महादेव आहे, पुढे बी महादेव राहणार आहे. पहिले महादेवाचा भक्ती एवढा लोक करत नव्हते, आता जास्त करू लागले महादेवाचा भक्ती. आता एक माय कोणीतरी म्हणत होते, ते मिश्र कोणतं तरी पूजा सांगितले, कोणतं तरी पूजा सांगितली त्याने. पशुपतीनाथाचा पूजा चालते की पहा म्हणून म्हटले. कस काय अधिक मास मध्ये चालते की नाही म्हणले. अधिक फळ मिळते अधिक मास मध्ये केलं तर छान होते. परंतु पशुपतीचे पूजा माहितीच नव्हतं कोणाला. महादेवाचा पूजा माहिती नव्हतं, होतं परंतु पूजा कोणीच करत नव्हते. आता मित्राजी एवढा गुणगान केला, एवढा गुणगान केला, 1 लोटा जल सब समस्या का हल. लक्षात आलं का? फक्त 1 लोटा पाणी टाका म्हटल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जागा भेटत नाही. पहिले महादेव खुल्लच होतं, परंतु महादेवाचं गुणगानच माहिती नव्हतं. आता महादेवाचा माहिती भेटली म्हणून महादेवाचा कीर्ती, त्या महादेवाचा कीर्ती आहे, आम्ही त्यांच्या कीर्ती गुणगान करायचं आहे. म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात, दीक्षा घेतला. कसं पूजा करायचं काय नाही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. काही मोठ्या गोष्टी नाही. तर तुम्हाला काही गोष्टी बोलायचं असून सुद्धा वेळाच्या अभावी तुम्हाला असते या ठिकाणी न सांगता. खरं म्हणजे पूर्वी आम्ही सांगत होते, पाणी पिऊ नका, नाश्ता करू नका, फराळ घेऊ नका, चहा पिऊ नका, आंघोळ केल्याशिवाय कुठल्या गोष्टी करू नका असं आम्ही म्हणत होतो. परंतु आता फार विचित्र वेळ आलेली आहे. तर पाणी आम्ही मोकळं दिलो. तदनंतर मत येऊन आम्हाला विचारले, तापा थोडा नाश्त्याला थोडा मोकळा करा, चहाला थोडा मोकळा करा. नंतर काही लोक आपा सोमवारी तेवढं आचरण केलं तर चालते का म्हणण्याची वेळ आलेली. तसं न करता फक्त पाणीसाठी तुम्हाला मोकळं आम्ही देणार आहे. कधी कधी मुरमुरीसाठी सुद्धा मोकळं देऊ, बाकीच्या गोष्टीसाठी आम्ही मोकळा देणार नाही.
आणि जोपर्यंत तुमच्या जवळ ताकद आहे तोपर्यंत आंघोळ वगैरे करत राहायचं. ताकद संपली, उठता येत नाही, बसता येत नाही, त्यावेळी विभूतीचं स्नान करायचं. अंगाला पुसून घ्यायचं विभूती आणि नंतर तीर्थ घेऊन भस्म स्नान म्हटलं. आत्ता नाही, बिमार पडले तेव्हा, नाहीतर उद्यापासून विभूतीचं स्नान करायला सुरू करतील तुम्ही. त्याकरता जोपर्यंत तुमचा हातपाय उचलते तोपर्यंत आंघोळ, पूजा, पाठ, जप, तप तुमचं सगळं तुम्ही करायचं. म्हणून आज जंगमार्चन, जंगम आराधन, काणिका म्हणजे कळलं का, जंगमच्या पदवी त्यांना या ठिकाणी भेटली. म्हणून त्याला कास लिहितात. म्हणजे पूर्वी अय्याचारी काणिका झालेले आहे की नाही म्हणून विचारून त्यांच्या लग्न लावत होते. जोपर्यंत काणका होत नाही तोपर्यंत लग्न लावायला जमत नाही. तरी पंचप्पा महाराजजी, श्रीधरजी, जंगम सर्व परिवार या ठिकाणी मिळून फार मोठा सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि निरंतर ऐकून घ्या, निरंतर गुरुमाऊलीचा कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. आजकाल तर भयानक सुविधा वाढले. आपा तुमच्या कॉन्टॅक्टचं होत नाही, मोबाईल मध्ये बोलवा, मी येतो. लक्षात आलं का? मोबाईल मध्ये मला बोलला ना, मी हजरच होतो तिथं. कसं बोलवायचं? शिवानंद आश्रम तमलूर म्हणून बोलायचं. हेच आहे की शिवानंद आश्रम तमलूर युट्यूब चॅनल उघडून बोलल्यानंतर महाराज हजर. आणि तुम्ही प्रश्न विचारायचा, आप्पा हे याला काय म्हणतात म्हटले की ते अजून उत्तरामध्ये तुम्हाला तिथं युट्यूब मध्ये मिळत राहते. अजून काही लिंक लागत नसेल तर आम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करायचा, आपल्या मार्गदर्शन घेत राहायचं. आणि शिवरात्रीला कधी कधी तमलूर काही लांब नाही, जवळच आहे, येऊन गुरुमाऊलीचा उपदेश ऐकत राहायचं. आज त्या मंगलमय प्रसंगी रुद्रसंघ मंडळ तमलूर यांच्या वतीनं फार सुंदर रीतीने लग्न हे रुद्र सोहळा झालेले आहे. Oh,